नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. मोठी घोषणा काय आहे? या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे शेती कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांवर बँकेचे किंवा सहकारी संस्थांचे कर्ज बाकी आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. सरकारने फक्त घोषणा करून थांबलेले नाही, तर आता या योजनेची सखोल तपासणी आणि नियोजन सुरू आहे. कारण सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. फक्त कर्जमाफी नाही, तर योग्य शेतकऱ्यांपर्यंतच फायदा पोहोचवणे. समितीची स्थापना, मोठा निर्णय. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. ही समिती काय करत आहे? राज्यभरातील डेटा गोळा करतेय, विविध विभागांशी समन्वय साधतेय आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासत आहे. सध्या काय सुरू आहे? सध्या समिती विविध घटकांचा अभ्यास करत आहे, सदस्यांकडून अभिप्राय घेत आहे आणि लवकरच अंतिम बैठक घेणार आहे. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. कर्जमाफीसाठी निकष ठरणार कसे? मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. यावेळी कर्जमाफी देताना फक्त कर्ज बाकी आहे एवढाच विचार होणार नाही, तर खालील गोष्टींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. शेतकऱ्याची जमीन किती आहे? जमीन वापर कशासाठी केला जातो? उत्पादन किती घेतले जाते? कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे? शासकीय योजनांचा तपास. सरकार आता एक महत्त्वाची गोष्ट तपासत आहे. एकाच शेतकऱ्याला अनेक योजना मिळाल्या आहेत का? उदाहरणार्थ पीक विमा, नुकसान भरपाई, इतर अनुदान. जर एखाद्या शेतकऱ्याला आधीच मोठ्या प्रमाणात मदत मिळाली असेल तर त्याचा परिणाम कर्जमाफीच्या पात्रतेवर होऊ शकतो. नैसर्गिक आपत्तीचा डेटा. अतिवृष्टी, पूर, पिकांचे नुकसान या सर्वांचा डेटा देखील गोळा केला जात आहे. ज्यांना आधी मदत मिळाली आहे आणि ज्यांना अजून मदत मिळाली नाही याचा तुलनात्मक अभ्यास होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर विशेष लक्ष. मित्रांनो, इथे आणखी एक मोठी गोष्ट आहे. ऊस उत्पादक शेतकरी. साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा वेगळा तपासला जात आहे. त्यांना FRP मिळतो का? पैसे वेळेवर मिळतात का? जर नियमित उत्पन्न मिळत असेल तर त्याचा देखील पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. अंतिम निर्णय कसा होणार? या सर्व माहितीच्या आधारे पात्रता ठरवली जाणार, प्राधान्यक्रम निश्चित होणार. म्हणजे सर्वांना सरसकट कर्जमाफी नाही, तर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना प्राधान्य. पुढे काय होणार? समितीचा अंतिम अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. यानंतर कर्जमाफीची अंमलबजावणी वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे.